राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीत घोषणा करण्यात आली। यावेळी जनतेच्या समस्यांसाठी आवाज उठवणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। तसंच जनतेच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचंही शशिकांत शिंदे म्हणाले। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीजर जारी करण्यात आलाय। उद्धव ठाकरेंची 19 आणि 20 तारखेला मुलाखत होणार आहे। खासदार संजय राऊतांनी ही मुलाखत घेतली। मुलाखतीतून उद्धव ठाकरे अनेक विषयांवर भाष्य करणार आहेत। सरकारकडून विरोधी पक्षनेते पदाची घोषणा केली जात नाहीये, त्यामुळे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। सरकार मला घाबरतं, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाची घोषणा केली जात नसल्याचं भास्कर जाधव म्हणाले। विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळाची अट नाही तसा नियम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केलेला आहे। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरू आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदारांची बैठक वर्षा निवासस्थानी 8 वाजता होणार आहे। मुख्यमंत्री उत्तर महाराष्ट्रातील सर्व आमदारांकडून उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत। निधी मागणारे बाळासाहेबांचे आहेत, मात्र निधी देणारे बाळासाहेबांचे नाहीत असा चिमटा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांना काढलाय। बसमतमधील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राला निधी उपलब्ध होत नसल्यानं त्यांनी हा टोला लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवाव्यात असं विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले। तसंच रिपब्लिकन पक्षाला महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणीही आठवले यांनी केली आहे। माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। मीरा देवधर प्रकल्पाला 45 वर्ष झाले, मात्र अद्याप पैसे नाहीत असं म्हणत जानकर यांनी हे आंदोलन केले। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विशेष पोशाख परिधान करून हे आंदोलन केल्याचं जानकर यांनी म्हटलं। आदित्य ठाकरे, भास्कर जाधव माध्यमांशी बोलण्याकरता येत असताना तिथे नितेश राणे असल्याचं बघून दोघांनीही युटर्न घेतलाय। पोडियमजवळ नितेश राणेंना पाहताच आदित्य ठाकरेंनी रस्ता बदलला। यावेळी शिशी म्हणत दोघंही माघारी परतले। नितेश राणे आमदार निवासाचं कॅन्टीन पुन्हा सुरू झाले। निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्यानं कॅन्टीनला कुलूप लावलं होतं। अन्नाचा दर्जा सुधारण्यासाठी कॅन्टीन मालकाला 2 आठवड्यांचा वेळ दिलाय। दरम्यान अन्नाची गुणवत्ता न सुधारल्यास पुन्हा कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर करण्यात आली। 21 जुलैपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवता येतील। त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ होणार आहे। अनेक वर्षाची खंडपीठाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच कोल्हापुरात खंडपीठ होणार आहे। गवई हे येत्या नोव्हेंबर महिन्यात निवृत्त होणार आहे।